लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आडीची काढकाबार कष्ट करतायत, रक्ताचं पाणी करतायत शेतकरी। त्या शेतीमध्ये अंतकरणापासून अगदी कष्ट करतायत, परंतु खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्याला आज भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाला। आज बघतोय आपण आपल्या विभागामध्ये असणारं बटाट्याचं मार्केट गेलेलं आहे संपूर्ण, आल्याची तीच अवस्था होत चाललेली आहे आणि कांद्याची तर सुद्धा अवस्था फार वाईट होत चाललेली आहे। तरी या संपूर्ण गोष्टीचा विचार करून शासनाने सुद्धा या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। कर्जमाफी शेतकरी कधी मागत नाही तुम्हाला। खऱ्या अर्थानं जर त्यांना या शेतकऱ्याच्या मालाला जर हमीभाव दिला आपण, तर शेतकरी हा कुठलाही भिकारी नाही, तो कष्ट करण्याची खऱ्या अर्थानं ज्याच्या अंगात ताकद आहे तो कष्ट करू शकतो। फक्त शेतकऱ्याने कष्ट केलेलं, घाम गाळलेलं, त्या घामाला दाम मिळावं हीच फक्त शेतकऱ्याकडून अपेक्षा आहे। यावरती खऱ्या अर्थानं शासनानं निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा, नाहीतर तो माल काळी किमतीने विकला जात आहे। त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही। म्हणून या ठिकाणी आपण आपल्या खऱ्या अर्थानं राजकीय लोकांनी सुद्धा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा हीच मी अपेक्षा निमित्तानं करतो। जय महाराष्ट्र। शासनाने शेतीमालाचं योग्य धोरण ठरवणं काळाची गरज। परमपूज्य सुंदरगिरी महाराज। विश्वजित कृषी सेवा केंद्र अल्पावधीत नावारूपाला येईल। मान्यवरांच्या उपस्थितीत वडूज येथे झालं विश्वजित कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन। बियाणे, औषधे, खते आदी शेतीपयोगी वस्तू परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दरात मिळाव्यात, तसेच पीक परीक्षण, माती परीक्षण यावर योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळणं काळाची गरज असून शासनाने प्रथम याकडे गांभीर्यानं बघितलं तर युवा पिढी निश्चितच उद्योग व्यवसायाकडे वळेल। त्याचबरोबर व्यवसाय यशस्वी करून दाखवण्याची धमक ही नव्या पिढीत आहे। माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे व त्यांचे चिरंजीव विश्वदीप यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेलं विश्वजित कृषी सेवा केंद्र अल्पावधीत नावारूपाला येईल असा ठाम विश्वास सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांनी दिला। वडूज तालुका खटाव येथील विश्वदीप कृषी सेवा केंद्र वडूज या नवीन दुकानाच्या शुभारंभ व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सुंदरगिरी महाराज बोलत होते। यावेळी तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, वडूज नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष पाटील, नेटाफिम इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे कृषी विद्या विभाग व सरव्यवस्थापक अरुण देशमुख, गुणनियंत्रण तथा कृषी अधिकारी के राऊत, बियाणे, खते, औषधे विक्रेते संघटना खटाव तालुका अध्यक्ष सुनील शेठ जाधव, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मुंबई रामचंद्र निकम उर्फ साबा शेठ, श्रीप्रसाद कृषी भांडार रहमतपूर संचालक नितीन शेठ जाधव, ज्येष्ठ महिला नेत्या शशिकला देशमुख, नगरसेविका गोडसे, सचिन माळी, प्रदीप शेटे, प्रकाश बापू माळी, शहाजीराजे गोडसे, अमोल गोडसे, साहेबराव गोडसे, वैभव शहा, प्रल्हाद निकम, युवा नेते श्रीकांत काळे, धनंजय काळे तसेच सर्व आजी माजी सामाजिक राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, शेतकरी उपस्थित होते। सूत्रसंचालन नगरसेवक अभय देशमुख यांनी केले। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। ओंकार मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम। आज या ठिकाणी शिरवीरांच्या नगरीमध्ये आणि गणरायांच्या ज्योतिर्लिंग देवाच्या या वास्तव्याने पावलेल्या पुण्यनगरीमध्ये वडूज गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज श्री विश्वजित गोडसे यांनी या ठिकाणी विश्वजित शेती सेवा केंद्र या नावानं आज आपला व्यवसाय या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर चालू केलेला आहे। या सेवा केंद्रातून, कारण नावच आहे सेवा कृषी सेवा केंद्र म्हणून, खऱ्या अर्थानं या दुकानामधून आपल्याला या विभागामध्ये जी खऱ्या अर्थानं आलं, बटाटा, कांदा, ऊस अनेक प्रकारचे असे योग्य प्रकारे शेतीमध्ये उत्पन्न होणारे अनेक पिकांसाठी लागणारे या ठिकाणी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे अगदी योग्य दरामध्ये ना नफा ना तोटा या हेतूवरती या ठिकाणी विश्वजितनं शेतीसाठी लागणारे पूरक संपूर्ण औषधं, खतं, बियाणं चांगल्या ट्रेडमार्क असणाऱ्या कंपनीची या ठिकाणी आजपासून विक्री चालू केलेली आहे। तर या सर्व विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या दुकानामध्ये अवश्य भेट देऊन या ठिकाणी आपल्या लागणाऱ्या शेतीमधील पिकासाठी योग्य ते दरामध्ये अगदी कमीत कमी ना नफा ना तोटा या हेतूवरती आपण औषधं, बियाणं नक्कीच खरेदी करावी ती
आपली कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फसवणूक होणार नाही याची आम्ही खऱ्या अर्थानं हमी देतो. त्याचप्रमाणे आज नवीन उद्योग असणारा विश्वजित हा आज आपण बघतोय BSc MSc केमिस्ट्री किंवा अगदी नवीन डिग्र्या घेतलेल्या इंजिनियर सारख्या आज IT क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेक मुलं सर्व्हिसच्या मागे लागले, परंतु खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या देशावरती अनेक प्रकारचे आर्थिक संकट येत आहेत. जागतिक स्पर्धेमध्ये युद्धाचा परिणाम वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण गॅस वगैरे बघतोय मिळणं झालंय, उपलब्ध व्हायला झाले, डिझेल गॅसची मिळणं झाले. अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जर आपल्याला स्पर्धेवर टिकायचं असेल तर नवीन युवकांनी या सर्व्हिसच्या मागे न लागता खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे शेती करून आणि छोटा मोठा गावीना तर व्यवसायात आपण त्यात भाग घेऊन खऱ्या अर्थानं व्यवसायाच्या पाठीमागे लागलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपला छोटासा का असना आपला संसार आपण आपल्या पायावरती उभा करू शकतो. जर आपण धावत्या गावामध्ये सर्व्हिसच्या मागे राहिलो ना तर आईवडिलांनी कष्ट करायचं, त्यांनी खऱ्या अर्थानं 4 पैसे कमवायचे आणि त्या सर्व्हिससाठी त्या फिरणाऱ्या मुलाकडं खर्च करत राहायचं. हे काय आजच्या युगामध्ये बरोबर नाही खऱ्या अर्थानं. म्हणून त्या शिकणाऱ्या संपूर्ण नवीन पिढीनं आपली खऱ्या अर्थानं आपल्या गावची सेवा, या भूमीची सेवा, आईवडिलांची सेवा, या देशाची सेवा खऱ्या अर्थानं छोटा मोठा व्यवसाय करून अगदी अल्पशा नफावरती नफा घेतलाच पाहिजे. काय व्यापार म्हणलं की नफा घेतलाच पाहिजे, त्याशिवाय व्यापार चालणार नाही. परंतु या ठिकाणी आपण अल्पशा नफ्यामध्ये कुठला तरी व्यवसाय चालू करून खऱ्या अर्थानं आपण आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे जीवन जगावं यासाठी सर्वांनी तरुण पिढी या व्यवसायाच्या मागे लागून व्यवसायामध्ये उतरावं. व्यवसायामध्ये ज्या ज्या विभागातील आपल्याला अवगत कला असलेल्या त्या कला आपण अवगतीचा कलेचा आपण खऱ्या अर्थानं पुरेपूर वापर करून त्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक वाढत राहावा असे मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणी, गणरायांच्या चरणी आणि ज्योतिर्लिंग देवाच्या चरणी अंतःकरणापासून साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी या व्यवसायासाठी मी शुभेच्छा. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.